आक्रमक फलंदाज ज्याने कालपासून चांगली फलंदाजी केली तोच फलंदाज गुणवंत तयार. पहिला चेंडू लॉब केला लॉंग ऑनच्या दिशेने. वन बाउंड चेंडू मात्र जाईल सीमेरेषेबाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती या 4 धावेने श्री गणेशा करून देतोय गुणवंत गोवारी आपल्या श्री गणेशा टायगर फोर्स संघासाठी. चांगली सुरुवात, चांगला फटका पाहायला मिळाला. आल्या आल्या पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती कुशलच्या वरती आक्रमण करताना दिसतोय. धावसंख्येला सुरुवात चांगल्या फटक्याने सुरुवात केली ती गुणवंत याने. पाहावं लागेल पुढचा चेंडू कुशलाचा. पुन्हा एकदा बॅक फुटला सरकवून मारला हा फटका. पॉईंटच्या डोक्यावरून एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्याची मागणी करतो की काय तोपर्यंत 2 धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. तिसऱ्याची मागणी करते गुणवंत परंतु सिद्ध त्या ठिकाणी नाकारतोय. कोणतीही घाई करताना दिसत नाही सिद्धेश. आणि या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. चांगली सुरुवात. आतापर्यंत 2 चेंडूवरती श्री गणेशा टायगर फोर्स संघाची धावसंख्या होती ती 6. पहिलं षटक चालू असताना प्रथमतः फलंदाजी करताना दिसतो हा संघ. आता मात्र पाय पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र आता विकेट किपरला चकवा देत थर्डमॅनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. एका धावेने धावसंख्या हलते, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते ती 7 ना. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला खेळतो सिद्धेश शिंदप. सिद्ध या नावाने त्याला ओळखलं जातं कामोट्यामध्ये. कालच्या दिवसात आपण पाहिली त्याची फलंदाजी. शेवटचा सामना थोडासा अपयशी ठरला होता. एक षटकार मारला होता त्यानंतर बाद झाला होता. आणि आता पाहावं लागेल प्रथमतः स्ट्राईकला खेळेल. तर कुशलंचा पुढचा चेंडू सिद्धेश शिंदप. जोरदार फटका. मिड ऑनला जाणारा हा चेंडू. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. स्वतः कर्णधार दिसतोय आपल्याला सोनू पाटील. चांगला फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू येतोय निर्धाव बऱ्याचशा उशिरानंतर. आतापर्यंत धावसंख्या 7 वरती कायम. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील तर पाहावं लागेल कुशल कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल. समोर मात्र फलंदाज सिद्धेश शिंदप. सिद्धेश शिंदप याचा विचार करता या मैदानामध्ये अनेक वेळा एक हाती झुंज देऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आपण पाहतोय तो सिद्धेश शिंदप मागे सरकला. बॅक फुटवर गेला. चेंडूला दिशा दिली पॉईंटच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. तिसऱ्याची मागणी करतो की नाही परंतु नाही. सिद्धेश शिंदप त्या ठिकाणी कोणतीही घाई करताना दिसत नाही. आणि या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय शुक्रवारपासून चालू झालेल्या टुर्नामेंट KGN व KPL प्रीमियर लीग 2026 आणि आजचा हा शेवटचा दिवस 4था दिवस फायनलचा दिवस आपल्या समोर आहे. आणि या 4 दिवसात खूप सारी मेहनत आपण पाहतोय. या ठिकाणी पंचगिरी करताना सर्व पंच तसेच आपण पाहतो या ठिकाणी झी क्रिक लाईव्ह आपण थेट प्रेक्षेपण घर बसल्या पाहू शकतो. त्याचा आनंद घेऊ शकतो. झी क्रिक लाईव्हचे सर्व आमचे सहकारी मित्र संदेशजी भगत एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून झी क्रिक आपण नेहमीच पाहत असतो. तसे आपण पाहतो त्यांचे सहकारी तर मेन ऑपरेटर असतील कॅमेरा ऑपरेटर ते म्हणजे सागर साहू. त्यानंतर सोमनाथजी रास्ते असतील, अनुज असेल, विजय असेल, आयुष असेल. त्यानंतर आपण पाहतोय गेले 2 दिवस आमचे सहकारी मित्र अनिलजी माने या ठिकाणी स्कोरबुकचं देखील काम पाहत आहेत. चांगली पाहणी करतायत या ठिकाणी. चांगला बॅकअप मिळतोय या कमिटीला या आयोजनाला. आयोजनाचा विचार केला अतिशय सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे अध्यक्ष श्री सागरजी पाटील यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू होता निकू गोवऱ्यांचा. लॉब केला आहे फायनेकच्या माफ करा मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळते ती मात्र गुणवंत गोवारी याला. धन्यवाद संतोष. आपण उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभ सोहळ्याकडे इथून वळतोय आणि आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत अगदीच कामोट्यातील एक लाडकं नेतृत्व. युवा तरुणांचं नेतृत्व करताना आपण त्यांना वारंवार पाहतो. असे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय श्री विकासजी गरज साहेब आणि कामोटे शहर अध्यक्ष BJP आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. मी पिंट्याबाई भगत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
आपण या ठिकाणी सन्मानित श्री विकासजी गरत यांना सन्मानित करायचंय. मायाची उपदार चार नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय विकास शेटगरज साहेब, खरं तर आपल्या जीवनशैलीतून सातत्याने समाजाच्या विकासासाठी ज्यांची पावलं आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर आज वॉर्ड क्रमांक 13 मधून ज्यानं खरं तर किल्ला लढवला आणि जनतेच्या आवडीचे नगरसेवक म्हणून त्यांना जनतेनं निवडून दिलं, म्हणूनच आज त्यांची उपस्थिती आपल्याला या KJN व KPL प्रीमियर लीग 2026 एक बनेंगे नेक बनेंगे सातत्याने पाहायला मिळते. खरं तर या सर्व अतिथींच्या सहकार्यानेच आज आपण या इतक्या पर्वापर्यंत पोहोचलो आहोत असे विकास शेटगरज साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केल्यानंतर खरं तर समाजाच्या सेवेतून सातत्याने आगळ्या वेगळ्या मॅरेथॉनच्या स्पर्धेतून समाजसेवा आणि शिक्षण सेवा यातून सातत्याने नाव घेतलं जातं छाबा फाउंडेशन. आणि छाबा फाउंडेशनचे सर्वेसर्वा अर्थातच दामोदरजी चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन मी विनंती करतोय रवींद्र भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दामोदरजी चव्हाण यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. खरं तर आपल्या सेवेतून जनसमुदायावरती नितांत प्रेम या कामोठ्यामध्ये असलेल्या सर्वांचंच आहे, म्हणूनच आज त्यांची उपस्थिती आपल्याला आवर्जून पाहायला मिळते. विकास शेटगरज यांचे निकटवर्तीय मित्रवर्ग आणि आमचेही आणि KJN KPL म्हटल्यानंतर सातत्याने दामोदरजी चव्हाण हे संपूर्ण कामोठ्यामध्ये जोडलेले असतात. त्यांचे या ठिकाणी मान सन्मान केल्यानंतर आदरणीय SK भगत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. या मैदानाच्या सुंदरतेमध्ये खरं तर सर्वांचाच मोलाचा सहभाग आहे आणि ज्यामध्ये आम्ही सातत्याने SK भगत साहेब यांचं नाव घेऊ. आपल्या व्यवसाय धंद्यांना सांभाळून आपल्या मित्रवर्गांच्या समवेत कशा प्रकारे राहावं हे उत्तम उदाहरण SK भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मी विनंती करतो पंडितजी गोवार यांना की आपण आपले शुभ हस्ते SK भगत साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची, ही स्पर्धा आहे कामोठेकरांच्या एकीची. मग कामोठे गाव, नौपाडा गाव, जुई गाव आणि कामोठे कॉलनी इथे कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही आहे याचं उत्तम उदाहरण या सर्व स्टेजवरती असलेल्या अतिथींच्या मित्रप्रेमातून आपल्याला मिळतं. म्हणूनच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते इतक्या सुंदरतेने. आदरणीय काशीनाथ पाटील साहेब यांचं मान सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. काशीनाथ पाटील, खरं तर आज मी रवींद्र भगत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते काशीनाथ पाटील साहेबांचे या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. रविराज भगत या स्पर्धेचे जबाबदार आयोजक यांच्या शुभ हस्ते मान सन्मान केलं जाते. तदनंतर निलेशजी बोराडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपण तिघांनी यायचं आहे समवेत, कारण ग्लिस्टर ब्लास्टरचे सर्व आहेत त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी मी भालेराव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोठी आयोजित KJN व KPL प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय एक बनेंगे नेक बनेंगे. कामोठी टेनिस क्रिकेट संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला झी क्रिकवरती लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती आपण संपूर्ण टीमला घेऊन पाहत आहात. म्हणूनच आज काशीनाथ पाटील साहेब असतील, विकास शेटगरज साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक दामोदरजी चव्हाण, निलेशजी बोराडे, रविराज भगत, भालेराव, हे मैत्रीचं नातं आहे आणि या मैत्रीच्या नात्याला आपण या ठिकाणी मान सन्मान देऊन स्वागत करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. बोलणार आहेत का? तर आपण आज खरं तर 26 जानेवारी आहे, आपल्या अभिमानाचा, आपल्या स्वाभिमानाचा दिन, क्रांतीवीरांना, शूरवीरांना आठवण करण्याचा दिन, ज्यांच्या प्रेरणेने आपण प्रेरित होऊन समाजामध्ये विचारधारा पसरवत असतो आणि घेत असतो.
अशा या आजच्या दिवशी विकास शेठ घरत यांचं या ठिकाणी आगमन आहे. आपण त्यांच्या शुभेच्छा ऐकूया. भारत माता की वंदे. नमस्कार. प्रथम तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 77वा प्रजासत्ताक दिन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली राज्यघटना 1950 साली अंमलात आली आणि हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असतो. आपला देश अनेक जाती धर्माने विखुरलेला होता आणि या संविधानाच्या माध्यमातून एकत्रित करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम असतात, ध्वजारोहण असतो, स्पोर्ट्स असतात, सोसायटीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचा उद्देश एकच की आपण एकत्रित राहिलं पाहिजे. आज कांबोटा वसाहत वाढत चाललेली आहे आणि एकत्रितचं उदाहरण जिवंत म्हणजे KGN आणि KPL या प्रीमियर लीग 2026 आयोजित केलेली आहे की जेणेकरून आपण एकत्रित कसं राहिलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. फक्त स्पोर्ट्ससाठी नव्हे, ते या कांबोड्याच्या विकासासाठी, कांबोड्याच्या दळणघडणी घडणीसाठी आपण एकत्रित आलं पाहिजे. आज हा मैदानाचा विषय होता. आपण कोणतेही मतभेद न ठेवता पूर्ण कांबोडा शहर असेल, 2-3 गावं असतील, प्रामुख्याने लढा दिला आणि आज हा मैदान आपल्याला खेळण्यासाठी तयार झालेला आहे. आज दिबा पाटील साहेब यांच्या नावाने हा मैदान ओळखला जातो. येणाऱ्या काळात ही विचारधारा घेऊन, आपली एकात्मता घेऊन, स्पोर्ट्सच्या माध्यमातून असो अनेक उपक्रम राबवून येणाऱ्या काळात आपली युवक शक्ती म्हणजे देशाचा अविभाज्य घटक म्हणजे युवक आहेत, युवकांची ताकद मिळवून कांबोटा हा वेगळ्या दिशेने नेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर असतील किंवा इतर कोणी ते स्पोर्ट्स असतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आम्हाला इथं मान सन्मान दिला त्याच्याबद्दल. धन्यवाद साहेब. आपल्या शुभेच्छा आणि विचार हे सातत्याने आपल्या धावपळीतून या कामोठ्या नगरीमध्ये आपल्या सर्व मित्रवर्गांसमवेत पाहायला मिळत आहेत. आपल्याला देखील समाजाच्या सेवेसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. आम्हा तरुणांकडून, युवकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा की आपली वाटचाल पहिल्यापेक्षा अधिक पटीनं विकास कामांकडे वळू दे, हीच परमेश्वराची प्रार्थना करून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून समस्त कामोडे टेनिस क्रिकेटचे खेळाडू, सहकारी वर्ग आणि समस्त मित्रवर्ग यांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतोय. मी सर्वच संघ मालकांना विनंती करेल की आपण आजूबाजूला कुठे असाल तर अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि रात्र आपल्याला पाहायला मिळते. आज उपस्थित सर्व अतिथी आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण आज त्यांची वेळ ठिकठिकाणी राखून ठेवली जाते. त्यातील काहीशी वेळ आपल्या या अतिथी कक्षामध्ये केजनसाठी देखील आहे. चला वळूया. एका षटकानंतर पुन्हा एकदा आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण चलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज असेल संतोष जाधव. आदरणीय रमेशजी गोले साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्या संपूर्ण ताफ्या समवेत झालेलं आहे. पंडितजी गोवारी यांचे खरं तर निकटवर्तीय आहेत आणि आमचे देखील त्यांचे या ठिकाणी मानसन्मान प्रथम शब्द सुमनानं करतोय. चलूया संतोष जाधव यांच्याकडे. धन्यवाद सुशांत दादा. तर या ठिकाणी आपण वळूया पुन्हा एकदा सामन्याजवळ. आतापर्यंत धावसंख्या उभी झाली ती 24. 2 षटकांचा खेळ संपला आहे. तिसरं षटक हाताळतो तो पुन्हा एकदा कुशल. 2 गडी बाद झाले. आज आपण पाहतो 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्त आपल्या व्यासपीठावर हजर राहिलेले आपले सर्व मान्यवर आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी काय घडलं होतं. निखिल गोवारे आलेला गोलंदाजी करायला आणि त्यानंतर सिद्धेश हिंद आणि गणेश कोळी सारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय निकू गोवारी. हॅलो 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 बोल ना तू. धावसंख्या होती ते 25. श्री गणेश टायगर पोस्ट कामोठ्या संघाचं पावशतक फलकावर लागताना दिसतं या ठिकाणी. तिसरं षटक चालवलं असताना ना आता मात्र सलामी फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये एक हाती झुंज देताना आपल्या संघासाठी तो म्हणजे एक गुणवंत गोवारी. तर कुशल याचा पुढचा चेंडू पाहावा लागेल. गुणवंत गोवारी या चेंडूवरती आक्रमण करतो की काय. येणारा चेंडू एक प्रश्नचिन्ह असेल. नक्की पॅडलशिप करण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीकडे जाणार हा चेंडू. पंचांनी थोडी दाद मागला तोपर्यंत बघता बघता 2 धावा अतिशय वेगाने चपळाईने दोन्ही फलंदाज पळून पूर्ण करतात.
आणि पंचांकडे या ठिकाणी LBW साठी मागणी करताना दिसत आहेत गोलंदाज सर्व खेळाडू, परंतु या ठिकाणी जो पंचांचा निर्णय असेल तोच अंतिम असेल आणि पंचांची कोणी वाद घालू नका. हॅलो 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 तर चला दोन्ही पंचांना मी विनंती करेन लवकर सामना चालू करून घ्या. तसे दोन्ही संघाचे संघनायक असतील तर त्यांना पण विनंती असेल जास्तीत जास्त वेळ घालू नका. या ठिकाणी अजून बरेचसे सामने होणार आहेत आजच्या दिवसामध्ये. फायनलचा दिवस चालू आहे. तर पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज कुशल, समोर फलंदाज गुणवंत गोवारी. धावसंख्या होती आतापर्यंत 27. तिसऱ्या षटकातील मला वाटतंय शेवटचा चेंडू बाकी. हलक्या पद्धतीने खेळून काढलेला हा फटका होता तो मात्र गुणवंत गोवारे यांनी स्ट्राईक स्वतःजवळ ठेवतोय. त्याला माहिती आहे उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये जवळजवळ जास्तीत जास्त आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा करून देण्याचा प्रयत्न असेल तो गुणवंत गोवारेचा आणि तोच प्रयत्न या ठिकाणी दिसून येतो. तर पाहावं लागेल आतापर्यंत षटक संपले ते 3 धावसंख्या उभी केली ते 28. 2 गडी बाद झाले. गडी बाद होणारे होते ते मात्र सिद्धेश शिंदप आणि गणेश कोळे. तर नक्कीच येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये किती योगदान देता येईल ते पाहावं लागेल गुणवंत गोवारे आणि रोहित. तर नक्कीच छोटंसं कानमंत्र देण्यासाठी मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत आपले सर्वांचे लाडके टायगर ग्रुप पनवेलचे अध्यक्ष टायगर भाऊ. थोडंसं कानमंत्र देताना गुणवंत गोवारे यांना तर पाहावं लागेल त्या कानमंत्राचा कितपत फायदा उठवतोय तो गुणवंत गोवारे आणि रोहित. हॅलो 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 तर पाहावं लागेल टायगर भाऊ छोटंसं कानमंत्र देऊन मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहेत आणि या कानमंत्राचा कितपत फायदा उठवतात दोन्ही फलंदाज यानंतर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये त्याचा नक्कीच आपल्याला निकाल कळेल. तर गोलंदाज येतोय तो मात्र डावखुरा हाताचा आणखी एक मोठा गोलंदाज यॉर्कर किंग म्हणून त्याला ओळखला जातं कामोट्यामध्ये तोच हा जीवन भेंडे आणि समोर मात्र फलंदाज एक आक्रमक फलंदाज तेवढा ताकदवान फलंदाज गुणवंत गोवारी याच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाला म्हणजे श्री गणेशा टायगर पोस्ट संघाला जास्तीत जास्त धावा या ठिकाणी जमा करून द्यावे लागतील. तर पाहावं लागेल पहिला चेंडू असेल पंचांच्या डाव्या बाजू उजव्या बाजून सुरुवात करेल गोलंदाजीला तो मात्र जीवन भेंडे. पहिला चेंडू ब्लॉक पहिले चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न फसतो त्या ठिकाणी विकेट किपर परेश मात्र कुठेतरी चूक करून बसतोय त्या कारणाने एक छोटी धाव काढतोय या ठिकाणी गुणवंत गोवारी. बायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ते 29. आता मात्र स्टाईलला खेळतो रोहित हा एक मोठा फलंदाज साताराचा किंग म्हणून ओळखला तोच हा रोहित. याच्यामध्ये पण तेवढी क्षमता तेवढी ताकद आहे षटकार चौकार मारण्याची आणि त्याच जिवंत उदाहरण या ठिकाणी देताना रोहित जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फिल्टर प्रकारचा हा चेंडू त्याची पाहणी केली आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. याआधी आपण पाहिलं होतं इनिंग ब्रेक मध्ये टायगर भाऊ कानमंत्र देण्यासाठी गेले होते मैदानामध्ये आणि त्याचा भरघोस प्रयत्न करताना त्याचा फायदा उठवताना दिसत आहे ते मात्र रोहित. तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिक येते गुणवंत गोवारी आणि रोहित यांच्यासाठी. तर दोघांपैकी एकाने जर षटकारांची हॅट्रिक मारली तर सुनील भोसले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर. रोहित आणि गुणवंत या दोघांपैकी एका फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर सुनीलजी भोसले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर. ते एक संधी असेल रोहितला या आधीच्या चेंडूवर एक षटकाराला अजून 2 षटकार मारावे लागतील रोहितला. तर 2 षटकार मारले तर 3 षटकार होतील आणि पारितोषिकासाठी मानकरी ठरेल तो रोहित. पाहावं लागेल येणारे चेंडू असतील ते मात्र जीवन भेंडे यांच्या गोलंदाजी मधले 4 आणि या 4 चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो रोहित.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल जीवन भेंडे. समोर मात्र आक्रमक पवित्र घेतलेला फलंदाज रोहित तयार. पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सलग येणारा हा दुसरा षटकार रोहित यांच्या बॅटमधून. बराच उशीर मैदानामध्ये शांत दिसत होता रोहित, त्यानंतर मात्र जीवन भेंडेसारख्या मोठ्या गोलंदाजावरती आक्रमण चढवताना दिसतोय. आणि नक्कीच मी आधीच बोललो, टायगर भाऊ यांनी दिलेले कान मंत्र आणि त्या कान मंत्राचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय तो रोहित. नक्कीच काहीतरी मोलाचे शब्द कानामध्ये सांगून आले असतील टायगर भाऊ आणि त्याचा मात्र फायदा या ठिकाणी उठवतोय तो रोहित. एक अनुभव आहे टायगर भाऊंना बऱ्याच वर्षाचा या मैदानामधला आणि तो अनुभव नक्कीच त्या ठिकाणी जाऊन सांगून आले आणि ते त्यानंतर मात्र रोहित अक्षरशः तुटून पडलाय ते जीवन भेंडे यांच्यावरती. तर पाहावं लागेल सलग 2 षटकार आले, 3 षटकार मारले ते सुनीलजी भोसले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. येणारा चेंडू जोरदार पाहावं लागेल चेंडूचा तर त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता आणि मला वाटतं षटकार सलग 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिक होते या ठिकाणी रोहित यांच्या बॅटमधून. काय फलंदाजी पाहायला मिळते, काय फटका पाहायला मिळाला तो रोहित यांच्या बॅटमधून. सलग 3 षटकार आणि या ठिकाणी जे प्राइज जाहीर केले होते सुनील भोसले यांनी त्याचा मानकरी ठरतो या ठिकाणी रोहित. तर नक्की सुनीलजी भोसले यांना नंतर मी विनंती करेन. तर नक्कीच एक आक्रमक भूमिका आक्रमण करताना दिसतोय तो मात्र रोहित या ठिकाणी. आतापर्यंत धावसंख्या होते 47 वय तो विचार केला होता आतापर्यंत 8 चेंडू आणि 26 धावा ठोकून काढले तर रोहितांनी. पुन्हा एकदा फुलडा पका चेंडू आता मात्र कवच्या दिशेने धाव तो नक्की घेणार दुसऱ्याचा प्रयत्न करतो की काय पण तो चित्तावेचक पाय धावताना दिसतो या ठिकाणी गुणवंत गोवारी आणि बघता 2 धाव पूर्ण करता दोन्ही फलंदाज. काय फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र श्री गणेश टायगर फोर्स संघाच्या बाजूने. एका बाजूला गुणवंत तर दुसऱ्या बाजूने त्याला तेवढी साथ मजबूत साथ देतोय तो मात्र रोहित. आणि मला वाटतं जीवन भेंडे यांच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि धावसंख्या मात्र आतापर्यंत झाली ती 49. वैयक्तिक 28व्या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र रोहित. 9 चेंडू 28 धावा त्याच्यामध्ये 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश. पुन्हा एकदा लॉक केला स्टेडियमचा फटका चेंडू जातो वेगाने गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. हा येणारा रोहित यांच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. या 4 धावेने या ठिकाणी श्री गणेश टायगर फोर्स संघाचं अर्धशतक फलकावं लागते. धावसंख्या होती ती 53, 2 गडी बाद 53, 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अतिशय धुमाकूळ घालताना दिसतो मैदानामध्ये. चौपर फलंदाजी पाहायला मिळते, वादळी खेळी पाहायला मिळते रोहित यांच्या बॅटमधून आणि अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज होती ती मात्र श्री गणेश टायगर फोर्स या संघाला आणि त्याचं पूर्णपणे चांगलं उत्तर देते, चांगली कामगिरी करतो या ठिकाणी रोहित. तर आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या उभी केली ती श्री गणेश टायगर फोर्स संघाने आतापर्यंत 53. येणारे 6 चेंडू शेवटचे षटक बाकी असेल आणि या 6 चेंडू मध्ये पाहावं लागेल गुणवंत गोवारे आणि रोहित आपल्या संघासाठी किती धावा उभा करून देत आहेत. कारण समोरच्या संघाचा विचार केला तेव्हाच ताकदवान संघ आहे समोरचा देखील संघ. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा तुम्हाला उभा करावा लागतील आणि त्याचा चांगला प्रयत्न दिसतो या ठिकाणी. रोहितने पूर्णपणे सर्वांची मनं जिंकली या ठिकाणी. 3 षटकार 2 चौकार लगावत वैयक्तिक 32 धावसंख्येवर खेळते. चांगली साथ, चांगली खेळी, चांगली कामगिरी पूर्णपणे या ठिकाणी दाखवतो तो मात्र रोहित. तर आता मात्र स्वतः कर्णधार सोनू पाटील होते. पहिला चेंडू जागा बनवली होती गुणवंत गोवारेने आणि या ठिकाणी फायलेच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न परंतु तेव्हा चला कसा गोलंदाज म्हणून ओळखला जातो तोच हा सोनू पाटील. चेंडू थोडासा फसवा निघाला होता आणि त्या कारणाने बॅट वरती आला नव्हता चेंडू आणि या ठिकाणी एक धाव तो नक्कीच घेतली दोन्ही फलंदाज धावून.
धावसंख्या पुढे जाते, एका धावाने धावसंख्या होती 54. तर आता मात्र येणारे 5 चेंडू आणि खेळण्यासाठी सज्ज असेल तो फलंदाज रोहित, ज्याने या आधी षटकारांची हॅटट्रिक केली होती. सोनू पाटील यांचा पहिला चेंडू लेग स्पिन प्रकारचा हा चेंडू डाव्या एसटी कडून उजव्या एसटीकडे गर्कन असा फिरणारा चेंडू काही समोर नाव होता तो रोहित त्याला. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करतात पंच. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू लाईव्ह स्क्रीनवरती. आणि ही फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू होता, डाव्या एसटीकडून उजव्या एसटीकडे वळणारा हा चेंडू दोन्ही बाजूने चेंडू वळण्याची ताकद आहे ती सोनू पाटील याच्या हातामध्ये. हे फिरकीचा जादूगार म्हणजे ओळखला तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रोहित त्याला लॉप केला, पाहावा लागेल फायनल लेगच्या दिशेने जाणार हा चेंडू. त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. गुणवंत आता मात्र स्वतः जवळ स्ट्राईक ठेवताना दिसतो, कारण येणारे असेल ते चेंडू 3 आणि या 3 चेंडू मध्ये पाहावं लागेल गुणवंत गोवारी, ज्याने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेच्या हॅलो 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 हेलो 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 बंद झाले बंद. हेलो ते या ठिकाणी आपण पाहतो थोडासा तांत्रिक अडथळ्यामुळे थोडंसं समालोचन बंद होतं. आणि या ठिकाणी काय घडतंय, गुणवंत गोवारी सारखा मोठा फलंदाज बाद होते. संघाला मिळालेला हा तिसरा धक्का गुणवंत यांच्या स्वरूपात. आतापर्यंत धावसंख्या उभी झाली ती 55. येणारे चेंडू असते ते 2. ते पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय तो प्रतीक भगत बाला या नावाने त्याला ओळखलं होतं. ते पाहावं लागेल बाला याच्यावरती पूर्णपणे जबाबदार असेल. उर्वरित 2 चेंडू खेळण्यासाठी त्याला वरच्या क्रमांकामध्ये पाठवलंय, तर नक्कीच ही कामगिरी त्याला करावी लागेल. येणारे 2 चेंडू असतील आपल्या संघाला चांगला धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल. ते बालावाला प्रतीक भगत एक चांगला फलंदाज आहे. नौपाडा गावावरून बिलॉंग करतो, चांगली खेळी करतो. अनेक स्पर्धामध्ये आपल्या चौकाराने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा फलंदाज. जागा बनवली, बाहेरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तेवढं चांगली गोलंदाजी सोनू पाटील यांची धाव जिंकण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट नक्कीच केला. 55 दान मागेपर्यंत 55 वरती. हॅलो 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 हे दाब हॅलो 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 या ठिकाणी पंचांनी ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो द्यायचा आहे. या ठिकाणी थोडासा तांत्रिक बिघाड असल्यामुळे आम्ही या ठिकाणी चेक करू शकत नाही. तर बायच्या स्वरूपात मिळालेली धाव ही धाव असेल.
तर रोहित असेल स्ट्रायकर, सोनू पाटील शेवट हातात येणार, शेवटचा चेंडू असेल, पावर लागेल रोहित. आता मात्र पुन्हा एकदा उजव्या इष्ट करून हा बाहेर बनवण्याचा चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू अवांतर धाव मिळते, धाव संख्या होती 57. आतापर्यंत पूर्णपणे धावाला लगाम लावली होती सोनू पाटील यांनी, स्वतः कर्णधार आला होता गोंधळसाठी आणि त्याची पूर्णपणे कामगिरी करताना दिसतो, चोख कामगिरी करताना दिसतो. रोहित अटॅम्प केला त्या ठिकाणी, पाहावं लागेल जे काही होतं क्षेत्रक्षण. मला वाटतं या ठिकाणी रोहित बाद होतो, बाद होणारा खेळाडू नंबर असेल तो 4. आतापर्यंत धाव संख्या देखील 57 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र संघ महाराष्ट्र सूर्य 11 कामोठ्या संघाला. तर पाहावं लागेल येणारे 30 चेंडू असेल, 30 चेंडूमध्ये 58 धावा कराव्या लागतील आणि कशा प्रकारे योगदान पार करतात ते पाहावं लागेल महाराष्ट्र सूर्य 11 संघाचे खेळाडू. तर या ठिकाणी एक विशेष सूचना आहे, या ठिकाणी आम्हाला 4 व्हीलरची चावी सापडलेली आहे स्वर्गीय गेनूर नारायण माते स्टँड जवळ. जर कोणाची असेल तर त्यांनी ती चावी आपली ओळख पटवून घेऊन जायची आहे. 4 व्हीलरची चावी सापडलेली आहे स्वर्गीय गेनूर नारायण माते स्टँड जवळ. जर कोणाची जी चावी असेल तर त्यांनी आपली या ठिकाणी येऊन ओळख पटवून घेऊन जायची आहे. मी पुन्हा एकदा पुकारते, 4 व्हीलरची चावी आम्हाला स्वर्गीय गेनूर नारायण माते स्टँड जवळ सापडलेली आहे. जर ज्याची कोणाची चावी असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचे, आपली ओळख पटवून देऊन ती चावी घेऊन जायचे. तर चला चालू असलेला सामना होतो श्री गणेश टायगर फोर्स विरुद्ध महाराष्ट्र सूर्य 11 यांच्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी केली होती श्री गणेश टायगर फोर्स संघाने. तब्बल 30 चेंडूमध्ये 57 धावा उभ्या केल्या, 58 धावांचा पाठलाग करावा लागेल तो महाराष्ट्र सूर्य संघाला. हॅलो, चला आपण स्वागत सन्मानाकडे. संतोष, मी गोले साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. खरं तर आज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. KJN व KPL प्रीमियर लीग 2026 एक बनेंगे नेक बनेंगे. मी साहेबांचं स्वागत करण्यासाठी रविराज भगत यांना विनंती करतोय. आपण आपले शुभ हस्ते रमेश साहेबांचं स्वागत करायचं आहे. आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती, खरं तर प्रत्येक स्पर्धेला रमेश गोरे साहेबांचं आपल्याला आगमन पाहायला मिळतं आणि प्रत्येक मॅचेसला सातत्याने त्यांची उपस्थिती ही नेहमीच असते. आज KJN प्रीमियर लीग आणि KPL प्रीमियर लीग दोन खरं तर चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आहेत. प्रथम द्वितीय, तदनंतर या दोन्ही चमचमणाऱ्या ट्रॉफ्या पटकावण्यासाठी आज सर्व खेळाडू आपापल्या टीममध्ये एकवटले आहेत. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्याला दोन्ही कर्णधारांनी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी जिजाऊ फायटर आणि आयडियल. जिजाऊ चला या. चला आयडियल अकॅडमी आणि जिजाऊ फायटर्स दोन्ही संघांचे कर्णधार. आयडियल आणि ऋषी धनावडे ना. रेड डेव्हिल्स ग्लिस्टर ब्लास्टर आणि आयडियल अकॅडमी. चला मी ऑनफिल्ड पंचांना विनंती करतो, आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. चला आयडियल BBA रेड डेव्हिल लिगल अजून काहीतरी BMW नाव ठेवायचं ना. चला या रे दोन्ही कर्णधार स्क्वॉडा बिडा ठेवा. पिंट्या मामा जय श्रीराम. हा मी SK भगत साहेबांना विनंती करतो नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. SK भगत साहेबांना विनंती करतो नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
चला आले का कर्णधार दोन? हा, एस के भगत साहेब या. फार महत्वाची मॅच आहे, अटीतटीची लढत. हॅलो हॅलो. आदरणीय एस के भगत साहेब यांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आलेले विशेष मान्यवर आदरणीय एस के भगत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक केली जाते. बीबीए रेड डेव्हिल लीगल संघ या विपक्ष आयडियल अकॅडमी यांच्या माध्यमातून कर्णधार आहेत ते नितीन पनाळे आणि ऋषिकेश धनावडे. सर मध्ये या. नाणेफेक केली जाते आलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून. टॉस पाहतोय आपण. बीबीए रेड डेव्हिल लीगल संघ विपक्ष आयडियल अकॅडमी. तर नक्कीच आयडियल अकॅडमीनी नक्कीच बघा आयडियल अकॅडमीचं नक्कीच विशेष कौतुक करावे लागेल. जसा टॉस चालला तसा क्विकली निर्णय देतात. प्रत्येकाकडे 5 मिनिटं ते 10 मिनिटं ते असाच वेळ घेत असतात. परंतु नक्कीच आयडियल अकॅडमी आपला निर्णय क्विकली कवला. गोलंदाजी स्वीकारले. वळूया संतोष सर जेडी सर यांच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच सुरू होताना पाहायला मिळते. 57 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 58 धावांचे लक्ष मास्टर सूर्य 11 कामोटे मस्तकावरती घेऊन उतरताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सलामीला गोलंदाज जो आलाय तो गणेश कोहली, कामोट्यामधील एक तेज तदार गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहायला मिळते. सोनू पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकवरती परेश मात्र आहेत. आणि खोलवर पदीचा हा चेंडू, त्याला काय स्ट्रोक खेळाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वन बाउंड चेंडू फरार झालाय आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. सोनू पाटील गोलंदाजी करत असताना सुंदर प्रकारे मैदानाच्या आतमध्ये नियंत्रित आणि चिकाटीची कंजूसीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि इथे फलंदाजी करत असताना सुरेख फटका गणेश कोहलीवरती आक्रमण चढवलं जाते. चिकाटीची गोलंदाजी करावी लागणार आहे, क्षेत्ररक्षण सुरेख करावं लागणार आहे. परंतु समोर या फटक्याने मात्र आत्मविश्वास फलंदाजाचा वाढलेला असणार आहे. या दरम्यान हा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव इथे या चेंडूवरती सुद्धा येताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. मास्टर सूर्य कामोटे संघ यांच्या पॅव्हिलियन कक्षामध्ये 4 ते 5 हा रेटेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत गेली 2 वर्ष खरं तर सर्वात जास्त बक्षीस पटकावण्याचा विक्रम या संघाने केला. इथे पाहायला मिळतंय परेश मात्रे. काय देखना फटका पाहायला मिळतोय. सुईमधून जसा धागा ओवला जातो ना तसा फटका 2 कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून इथे सजवला जातोय आणि सरळ चेंडू सीमा पार जातोय. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करायची गोलंदाजाचा आढावा घेऊन नियंत्रित फटकेबाजी पाहायला मिळते. बॅटचा फक्त फेस खुला केला जातोय आणि इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावा पुन्हा एकदा घेतल्या जात आहेत. खरं तर 5 षटकांचा सामना आहे. म्हणजे गोलंदाजांना त्या ठिकाणी एकेरी धावफलकावरतीच धावा ठेवाव्या लागणार आहेत षटक टाकत असताना. परंतु इथे मात्र आपण पाहतोय धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. अर्थातच 10 नंबर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 धावा आतापर्यंत आल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. गणेश कोहलीवरती आक्रमण चढवलं जातंय. परेश मात्रेसाठी स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि सरळ भिरकावून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. एक आक्रमक हल्लाबोल पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये आल्यानंतर गेली कित्येक वर्ष कामोटे क्रिकेट नगरीचं क्रिकेट या परेश मात्रेनं गाजवलंय आणि आज सुद्धा देखणी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. द प्रॉपर क्रिकेटिंग शॉट काय असतात ते परफेक्ट फटके आपल्याला परेश मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारे खेळ टाइमपास नको रे, चालू करा पटपट.
इथे पाहायला मिळतो. ब्लॉक होलचा चेंडू त्याला खोदून काढलाय. 4 धावा चौकार. इथे सुद्धा एक मोठा फटका आपल्याला येताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये तब्बल 20 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहतो आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. सलामीला आलेली जोडी काय फटकेबाजी पाहायला मिळाली. मॅच मधली जी रंगत आहे, मॅच मधला जो प्रेशर तो पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे काढून घेतलाय. आता मात्र श्री गणेशा मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाला त्या ठिकाणी चिकाटीची गोलंदाजी करावी लागेल. रणनीती त्या ठिकाणी आखावी लागेल. दोन मॅचेस मास्टर सूर्य 11 कामोटे विजयी झालाय. 2 मॅचेस श्री गणेशा मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघ विजयी झालाय. आणि या लढतीमध्ये कोणतरी एक जण 3 सामने मात्र नक्कीच जिंकणार आहे. एक जण आपल्याला नक्कीच या संघांमधून कोणतरी क्वालिफाय करताना पाहायला मिळेल. दोनही अटीतटीचे संघ आहेत. उत्तम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले दोनही संघांकडून. परंतु आता इथे कोण कोणावरती नक्कीच मात करणार आणि कोण कोणावरती विजय संपादन करणार हे पाहायला मिळणार. रोहित आलेत दुसरं षटक घेऊन. हो आणि पहा बंदुकीमधून रे पाहून गावठी कट्ट्याची आठवण झाली. पहिल्या काळामध्ये होते कधी कधी ते गावठी कट्टे चालवायला गेले की उलटे फुटायचे. बंदुकीतली गोळी उलट्या दिशेला निघायची. तसं झालं रोहित कडून. सोनूसाठी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू टप्पा घेतल्यानंतर गिरकी घेणारा निर्धाव चेंडू आत्मविश्वास गोलंदाजाचा इथे मात्र आपल्याला वार्ताना पाहायला मिळेल. कारण परेश मात्रच्या बॅटमधून धावा आल्यात. सोनू पाटील आता स्ट्राईकला पाहायला मिळतोय ज्यानं दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला चौकार ठोकला होता. हो काय फटका ठोकलाय. सरळ भिरकावून दिला मिळवून साईडला चेंडू सीमा पार जातोय. षटकार रोहित वरती आक्रमण चढवलं जातंय. पिच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. श्री गणेशा मॉर्निंग टायगर फोर्सचा खेळणा संपूर्णतः मैदानाच्या आतमध्ये शांत पाहायला मिळतोय. कामोट्याचा कॅप्टन ओळखला जाणारा गिरीश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी सोनू पाटील इथे फटका फसलाय. झेल टिपला जाणार काय. टायगर अंडर चेंडू खाली आणि पाय इथे काय पाहायला मिळतो. दोघांच्या मध्ये झेल टिपला जातो. सोनू पाटीलची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुटात येते. टायगरने सांडलं आणि ऋतिकने भरले. नाही टायगरची कॅच आहे त्याची चुकी आहे. त्यांनी यायला नव्हतं पाहिजे. यस नाही टायगर भाऊ कॅच तुम्ही तुमची आहे त्याची चुकी आहे. टायगरच्या कॅच साठी 500 रुपयांचे कॅश प्राइज झाले संदेश भगत यांच्याकडून. टायगर यांनी हा जो झेल टिपलाय ना त्याच्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आले. पकडून ऋतिकच्या हातामध्ये कॅच दिल्यामुळे मला वाटतं कदाचित ऋतिकला कॅच घ्यायला शिकवलं असावं मैदानाच्या आतमध्ये. परंतु हसी मजाकचा विषय हसा जरी मैदानाच्या आतमध्ये झाला असला तरी महत्वपूर्ण विकेट आली. इथून कमबॅक श्री गणेशा मॉर्निंग टायगर फोर्स नक्की संघ करू शकतो. परंतु त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत असणारे 11 खेळाडू त्या 11 खेळाडूंना सर्वांना जिद्द चिकाटी आणि मेहनतीने उभं राहावं लागणार आहे. कारण कालच्या दिवसामध्ये सर्वात नशीब घेऊन आलेला खेळाडू जीवन भेंडे ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतोय. ज्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जीवावरती मास्टर सूर्य 11 कामोट्याला नक्कीच विजय संपादन करून दिलेला तो जीवन भेंडे ऑन स्ट्राईक आलाय. समोर रोहित गोलंदाजीसाठी. षटकार आल्यानंतर सोनू पाटीलची विकेट घेतलीये. धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळतात. धावा आधीच कमी आहे त्याच्यामुळे चिकाटीची गोलंदाजी करावी लागणार आहे. जीवनसाठी हा चेंडू पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळ आहे. गणेश कोळी चेंडू खाली येत आहेत.
फेकी पाहायला मिळते. एक धाव. परेश मात्र मैदानाच्या आतमध्ये वेल सेटल आहेत. परेश मात्रेंचा जर विचार केला तर परेश मात्रेने आतापर्यंत जे चेंडू फेस केलेत ते फक्त 3 चेंडू फेस केलेत आणि 14 धावा ठोकून काढल्या. 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. 350च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी चालू आहे. हो इथे बॅटची कारागिरी चिन्हे आणि ते रनआउटची संधी. यस, चित्त्याच्या चपळाईने या 2-1 धावी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. टायगर भाऊला आपण पूर्णतः ऍक्टिव्ह पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळतो, परंतु एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते, कारण डेंजर झोन कडे फेकी पाहायला मिळते. गणेश कोरे आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. या षटकाचा जर आढावा घेतला तर या षटकामध्ये एक आपल्याला महत्वपूर्ण षटक पाहायला मिळाले. 6 चेंडू झाले. 6 चेंडूमध्ये 9 धावा आल्या आणि एक महत्वपूर्ण कर्णधाराची विकेट कर्णधाराने घेतली. एक षटकार मारून पण फक्त 9च. हॅलो हॅलो हॅलो. आत्ता स्कोअर झालाय 29, 1 विकेटवरती. 29 ऑन स्कोअर कार्ड. हॅलो. धावफलकावरती 29 धावा लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज अजूनही विजयासाठी असणार आहे. खर तर 2 षटकांमध्ये 29 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात, जिथे परेश मात्र आपल्याला फुल स्ट्राईक मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जाणार आहे, म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे त्या ठिकाणी 5 अतिरिक्त खेळाडू TR सर्कलच्या बाहेर असणार आहेत. ही क्षेत्ररक्षणासाठी फायदा असणार आहे, परंतु गोलंदाजी आता कशा प्रकारे केली जाणार, कारण जीवन आणि परेश मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सेटल झाली आहे. 18 चेंडूमध्ये 29 एक साधं आणि सोपं समीकरण पाहायला मिळते, परंतु गणेश कोहली समोर आहे. या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे चिकाटीची गोलंदाजी करण्याची. समोर जीवन आहे आणि पहिला चेंडू इथे टाकला जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. इथे मात्र डॉट चेंडूंची फार गरज असणार आहे आणि परेश मात्र बॅट मधून जर 1-2 फटके आले तर सामना संपूर्णतः खुला केला जाणार आहे. कोलवर पदला चेंडू, वारकर पदला चेंडू पाहायला मिळतो. रतिक आवटी वेगाने चेंडूवरती, चेंडूला घेतलं जातंय आणि फेकी सुद्धा आपल्याला त्वरित पाहायला मिळते. हे गुन्हा मस्त. दोन चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. हो कोलवर पदला चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. लेग विपर्त विकेट साठी मयूर 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 चिन्ह तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय हर्ष हर्ष बघत आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा, तोपर्यंत मैदानाच्या बरं घे घे बरं घे घे उलटी उडी मार. तिकडे टायगर टेन्शन मध्ये आला, त्याला तिकडेच राबर की तू. बॅट कट आपल्याला इथे पाहायला मिळाल्यात. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाजी गणेशची मात्र नियंत्रित राहिली आहे. मोठा फटका अजून येऊन दिला नाहीये. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. पॅटर्न बॉलची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. गणेश कोहली चेंडू खाली सुरक्षित हाताने झेल टिपला जातो. जीवन भेंडे बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच रंगामध्ये येते मित्रांनो. या आधीची मॅच सुद्धा विसरून चालणार नाही.
पंकज गाडगे आणि अंबादास शिंदे फलंदाजी करत असताना राहुलने जी काय गोलंदाजी केली आहे ना, ती गोलंदाजी करत असताना रोड डेव्हिस ग्लिस्टर ब्लास्टर संघाला पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतं. येणारे 14 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. गणेश कोळीचं षटक महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये जात आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतो. याचं नाव आहे निकू भगत. मास्टर सूर्या 11 कामोटेचा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. निखिल गोवारी निकू गोवारी गणेशचा चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर पदवा चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बुंध्यामध्ये मारा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये त्याच्याकडनं धावा गेल्या होत्या 20, परंतु इथे मात्र चांगलं कमबॅक झालंय. सुरेख गोलंदाजी झाली. फक्त 5 धावा 5 चेंडू मध्ये इथे गणेशनं टाकल्यात. कंजूशीची गोलंदाजी. येणारे 13 चेंडू आणि 24 धावांची गरज अजूनही. सामना दोनही संघांकडे बरोबरीमध्ये. परेश म्हात्रे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. हो, वाट डिलिव्हरी तोंडा समोरून नाकाला घासून पुसून जाणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये प्रेशर क्रिएट केलं गेलं श्री गणेशा मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाकडून. आणि येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. मागचा सामना आठवायला लागला. मागील मॅच द सेम इक्वेशन, सेम समीकरण आपल्याला पाहायला मिळते. बारक्या कांबळे या व्यासपीठावरती आपल्याला बोलावलं जाते. मान्यवरांची बांधलेली आज व्यासपीठावरती पाहायला मिळते. बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर, ज्याची ओळख आहे, ज्याच्यावरती चला स्पीडअप घ्या ऑन फील्ड पंच. बारा चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिला आहे. 24 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं फार गरजेचं. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा त्या ठिकाणी ठोकाव्या लागणार आहेत. आणि असं असताना आता चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जातोय. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याला जुईगावचा टार्जन म्हणून ओळखलं जातं, मयूर चिन्ह गोलंदाजी मार्गावरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे 6 चेंडू फेकण्याची असणारी क्षमता आणि म्हणून त्याच्याकडे रोख केलाय. इथे मयूर चिन्ह गोलंदाजी मार्गावरती आलाय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षणाचा जर आढावा घेतला तर लॉंग ऑफ मिड ऑन पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, जिथे रुटी कावटे. आणि अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्वतः संघमालक टायगर भाऊ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. इथे चुकी करून चालणार नाही. मयूरचा पहिला चेंडू निकूसाठी खोलवर पदव्या चेंडू. गणेश कोळीच्या सुरक्षित हात आणि लागला मोठा मासा गळाला. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती निक्कू गोवारीला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय.
मोठा हादरा, मोठा धक्का, कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळतंय आणि मॅच रंगामध्ये मॅच मध्ये रंग भरताना पाहायला मिळत आहेत. मास्टर सूर्या 11 कामोटे संघाला मोठा हादरा लागतोय. इथून काय कमबॅक पाहायला मिळणार? खरं तर गणेश कोहलीच्या गोलंदाजीवरती जे कमबॅक झालं त्याला साजेशी गोलंदाजीची सुरुवात मयूरच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, फ्लॅट चेंडू पाहायला मिळाला आणि त्या फ्लॅट चेंडूवरती झेल टिपला गेलाय. ये बंद झाला बंद होते ते बस यहाँ पे आउटपुट नहीं जा रहा, लाइव में आवाज जा रहा है, जो अपन बोल रहे हैं ना इधर वो सब आवाज जा रही है. लाइव नहीं, मैदान में चला नहीं का अपन लाइव में खराब आ गया. हेलो 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 माइक बंद आहे. बॅट्समनचं नाव काय? हॅलो. येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. नवीन बॅटर समोर खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. गणेश कोहली तिथे समोरच्या दिशेने फलंदाजाला खेळण्यासाठी मजबूर केले जात आहे. 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामन्यामध्ये पुनरागमन झालंय. ओवेल सेटल परेश मात्र ऑन स्ट्राईक आहे. आता मात्र इथे मयूरची अग्नि परीक्षा असणार आहे. परेश मात्र समोर कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार? वाव, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटची कळा घेऊन चेंडू सीमारेषेच्या दिशेने येत असताना जिथे क्रिकेट खेळायचं तिथे फुटबॉल आणि या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. परंतु 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. सुरेख गोलंदाजी. समोरच्या दिशेने मोठा फटका आलाय आणि इथे पाहायला मिळते आपण षटकार. इथे परेश मात्र मोठा स्ट्रोक खेळलाय. परेश मात्र कमाल धमाल करून दिली आहे. आता समीकरण बदलले. 8 चेंडू आणि 15 धावा. चेंडू राहिले 8. एकमेकांची पडली गाठ पडली. ठका कोण कोणच पडणार भारी. मयूरवरती आक्रमण झालंय. इट्स अ बिग, इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ फॅब्युलियस, आउट ऑफ द पार्क. परेश मात्र ऑन फायर. 6वा षटकार. सामन्यामधला रस काढून घेतलाय. गुडघा टेक आणि तमाशा देख. ठोकळाय समोरच्या दिशेने. गेनू नारायण मात्र स्टँड जवळ. काय फलंदाजी. शेवटपर्यंत स्वतःच्या खांद्यावरती ओझं घेतलंय. षटकार टोकलाय. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. फार वेळ घेतला जातोय. आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना येत आहेत. प्रत्येक चेंडू गणित टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये व्हायला नको. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला इथे येताना पाहायला मिळते. हा मात्र आपल्याला इथे सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि आता 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. आता कशा प्रकारे? कारण आता आपण जर परेश मात्रेंचा विचार केला तर 10 चेंडूंमध्ये 30 धावा त्यांनी कुठून काढल्या. 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आहे. साधं सोपं समीकरण उरलंय.
परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेनं भरलेला खेळ. कधी कोणाचं वारं फिरेल हे क्रिकेटच्या खेळामध्ये सांगू शकत नाही. त्यामुळे इथे आता काय निर्णय घेतला जाणार, कुठल्या गोलंदाजाकडे गोलंदाजी दिली जाणार. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. बॅट्समनचंच नाव नाही माहिती. नॉन स्ट्राइक वाला कोण आहे बॅट्समन? नॉन स्ट्राइक वाला बॅट्समन कोण आहे? स्वप्नील कोण? स्वप्नील नाव आहे बॅट्समनचं. येणारे 6 चेंडू 8 धावा. परेश माते ऑन स्ट्राइक. ओ वाव, नेत्र दीपक फटका, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. जिथे चेंडू आपल्याला प्रतीकच्या हातामध्ये पाहायला मिळते आणि प्रतीक वरती आक्रमण चढवलंय. सामना इथे मात्र पूर्णतः खुला केलाय. काय ताकदवार स्ट्रोक पाहायला मिळालाय. सरळ बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजांचं समीकरण त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज खरं तर श्री गणेश मॉर्निंग टायगर फोर्स संघामध्ये बरेच गोलंदाज आहे. आज गिरीश चिमणे यांनी सुद्धा षटक टाकलं नाहीये. सुनील भोसले सुद्धा त्या ठिकाणी गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र प्रत्येकवरती आक्रमण चढवलंय. गुणवंत गोवारी अजूनही हार मानायला तयार नाहीत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आणि आता सामना पूर्णतः संपवला जातोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना इथे एक सुरेख फटका पाहायला मिळतो. गोलंदाजाच्या गतीचा वापर, 4 धावा इथे येत आहेत आणि श्री गणेश मॉर्निंग टायगर फोर्स संघाला इथे पराभव पत्करावा लागतो. आणि मास्टर सूर्या 11 कामोटे संघ मात्र आपल्याला क्वालिफाय करताना पाहायला मिळतो. हा एकमेव असा संघ आहे ज्याने